लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वलांडी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण उत्साहात संपन्न। वलांडी येथे मोहरम निमित्त उसळला जनसागर। लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मोहरम म्हणून ख्याती असलेले देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोहरमच्या 10 तारखेला म्हणजे बुधवारी मोहरम सण उत्साहात पार पडला। यावेळी बडे नालसाब, छोटे नालसाब, हुसेन बादशाह, मौलाली या सवारींची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले। शेकडो वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीही मोहरमच्या 6व्या दिवशी रात्री 2 वाजता व 9वी रोजी दुपारी 2 वाजता मौलाली सवारी उठवण्यात आली। तसेच इमामे कासिम ही सवारी मोहरमच्या 7व्या दिवशी रात्री 3 वाजता एकदाच उठते। मात्र सवारी उठवण्यावरून 2 गटांचा वाद असल्याने यावर्षी ही सवारी उठवण्यात आली नाही। इमाम कासिम ही सवारी भंगे अलावा म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच छोटे नालसाब व बडे नालसाब या दोन्ही सवाऱ्या मोहरमच्या इस्लाम धर्माच्या तारखेनुसार 8व्या दिवशी रात्री 11 व 2 वाजता आणि 10व्या रोजी 11 व 2 वाजता उठवण्यात येऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली। हुसेनी बादशाह ही सवारी 9व्या रोजी पहाटे 5 वाजता व 10वी रोजी सायंकाळी 5 वाजता उठवण्यात येऊन सवारीला 40 ते 50 मानकऱ्यांच्या रिंगणातून सवारीची मिरवणूक काढण्यात आली। बुधवारी रात्रीच्या सुमारास सर्व सवारी आपल्या ठराविक वेळी व ठिकाणी रवाना झाल्या। तसेच समारोप करण्यात आला। या निमित्ताने बाहेर गावाहून महिला, पुरुष व कामासाठी बाहेर असलेले सर्व श्रद्धाळू, भाविक, भक्त व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने वलांडीत आल्याने मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता। त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप आले होते। यावेळी नागरिकांना सरबतचे वाटप करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौड व पोलीस जमादार लामतुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।